नमस्कार. मी भूमिपुत्र वाघ, मेघनाताई आणि बापू कुलकर्णी पती पत्नी म्हणून सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे. आज आम्ही त्यांच्या घरी पुणे येथे खास लोकहित महाराष्ट्राच्या वतीने मुलाखत घेण्यासाठी आलेलो होतो. रमाकांत प्रिय महाराष्ट्रामधले सगळे लोक बापू या नावाने ओळखतात. तर बापूची मुलाखत घेत असताना त्याचं महत्वाचं कारण म्हणजे युनिक पिक्चर्स यांनी बापूंचं आत्मकथा म्हणून किंवा बापूंच्या जीवनाचा सार लोकांच्या मध्ये लोकांसोबत, हे लोकांच्या मध्ये लोकांच्या सोबतचं जे हे पुस्तक आहे त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. या प्रकाशनाच्या संदर्भाने बापूंशी थोडंसं हितगुज करावं. पुरोगामी महाराष्ट्र, परिवर्तनवादी महाराष्ट्र, बदलाचा महाराष्ट्र, पाण्यावरती काम करणारा महाराष्ट्र, उपजीविका हा विषय घेऊन लढणारा महाराष्ट्र, अशा या गुणवंत कर्तृत्ववान अनेक हिरोंच्या पैकी आम्ही हा हिरो शब्द जाणून बुजून वापरतो. हिरो म्हणजे करता, हिरो म्हणजे लोकांचा आवाज उठवणारा, असा हा हिरोचा समाज, हा परिवर्तनवादी शिलेदारांचा समाज, या हजारो सामाजिक बदलाच्या चळवळीमध्ये बापूंना बाजूला सारून ती चळवळ पूर्ण होणार नाही. म्हणून आपण बापूंच्या बद्दल थोडंसं समजून घेणार आहोत. तर लोकांच्या मध्ये लोकांसोबत राहून जी पती पत्नींनी सामाजिक बदलाचं योगदान दिलेलं आहे त्या संदर्भाने आपण बापू सोबत कमी शब्दामध्ये हितगुज करणार आहोत. बापू नमस्कार. नमस्कार. आपलं जे छानपैकी लोकांच्या मध्ये लोकांच्या सोबत हे पुस्तक प्रकाशन झालं, खूप बरं वाटलं. खूप मोठ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं. तर या पुस्तकाच्या संदर्भाने आणि आपण केलेल्या सामाजिक बदलाच्या संदर्भाने विशेष ज्या चळवळी झाल्या त्या कमी शब्दात कसं व्यक्त होऊ शकाल? यामध्ये वेठबिगारांची चळवळ असेल, यामध्ये महिलांच्या हक्काची लढाई असेल, यामध्ये दुष्काळ असेल, यामध्ये भूकंप असेल, दुष्काळ हटू माणूस जागू या संदर्भाने काही किलोमीटर आपली पदयात्रा झालेली, त्या संदर्भाने असे शब्दाचे तुकडे पाडून आपण या पुस्तकाच्या संदर्भाने आम्हाला काय सांगू शकाल? 1988 माझ्या दृष्टीने हे साल महत्वाचं आहे. कारण मी एक चांगला व्यावसायिक सोलापूरमध्ये होतो. फिल्म वितरण आणि प्रदर्शनाचा माझा व्यवसाय होता आणि माझी पत्नी केंद्र शासनाच्या नोकरीत होती. होय. परंतु आमच्या घरच्या गरजा पूर्ण झाल्या की आपण सामाजिक काम करायचं हे अगदी विद्यार्थी दशेपासून ठरवलेलं होतं. आणि म्हणून आम्ही 88ला निर्णय घेतला की आपण आता पूर्ण वेळ सामाजिक कामासाठी निघायला पाहिजे. आणि माझं कार्यक्षेत्र मराठवाडा असेल हे आधीपासून ठरलेलं होतं. तर त्या दृष्टिकोनातून मी सुरुवातीला एकटा 2 वर्ष, कारण तो जो पसारा आमचा सोलापूरचा होता सगळा व्यवसायाचा, तो सगळा वाइंडअप करायला वेळ लागणार होता. परंतु त्यासाठी माझा वेळ जाऊ नये म्हणून मी 88लाच पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून निघालो. त्यावेळी मराठवाड्यामध्ये खूप म्हणजे वेठबिगार चळवळ विवेक पंडित यांनी सुरू केलेली होती आणि मला या अशाच पद्धतीचं काहीतरी काम करावं, राईट बेस अप्रोचनी काम करावं हा माझा उद्देश होता. त्या दृष्टिकोनातून विवेक पंडितांबरोबर मी वेठबिगार मुक्ती आंदोलनाच्या कामाला लागलो. वेठबिगार मुक्त करण्याचे प्रत्यक्ष जे प्रसंग आहेत त्यांचे त्यामध्ये सहभागी झालो. त्यानंतर मानवी हक्क अभियान, म्हणजे जे मानकी महारकी हा जो काही प्रथा होती या प्रथेविरोधात काम करायचं असं आम्ही ठरवलं. आणि त्या दृष्टिकोनातून ती एक सामाजिक वेठबिगारी होती आणि त्याच्या मुक्तीचा जो काही चळवळ ती होती त्या चळवळीत मी सहभागी झालो. परभणी जिल्ह्याचं मला निमंत्रक म्हणून ती जबाबदारी माझ्यावर आली. त्यावेळी साबणे नावाच्या कुटुंबाचे कोतवाल यांच्यावर मोठा हल्ला झाला. म्हणजे तो दिवसाढवळ्या दगडाने खेचून मारला गेला, खून झाला त्यांचा. त्याच्या विरोधात आवाज उठवताना विवेक पंडितांबरोबर मुख्यमंत्र्याच्या केबिनमध्ये घुसण्यापर्यंतचा जो भाग आहे चळवळीचा भाग, तोही मी
प्रत्यक्ष सहभाग घेऊन पूर्ण केला. त्या संदर्भात नॉर्मली सर्वसाधारण किती लोकांना मुक्त करण्यासाठी किंवा किती केसेस झाल्या आणि त्या लोकांना तुमचा आधार मिळाला? एक आहे चळवळीत वैयक्तिक कामाचं काही मोजमाप होत संघटनेच्या, पण संघटनेच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये असा दिवसच उगवत नव्हता. ते 2-3 वर्ष होते की असा दिवसच उगवत नव्हता की वेगवेगळ्या तालुक्यांमधून 10 केसेस, 12 केसेस, 15 केसेस अशा पद्धतीच्या केसेस पडायच्या. आणि तो चळवळीचा संघटित भाग असल्यामुळे त्याचा प्रत्यक्षात मी काय केलं याच्यापेक्षाही तर ह्या दृष्टिकोनातून सांगताना काही हजार लोकांची मुक्तता यामध्ये झाली. त्यामध्ये हलगी वाजवणारे असतील, त्यामध्ये शेण काढणारे असतील, त्यामध्ये जनावरं ओढणारे असतील वगैरे. या सगळ्यांनी निर्धारपूर्वक असं सांगितलं की आजपासून ही वेठबिगारी बंद. आम्ही नाही. महाराष्ट्र पुरोगामी म्हणत असताना मराठवाड्यातली वेठबिगारी मुक्त करण्यासाठी तुमची लढाई, मानवी हक्काची लढाई ही खूप महत्वाचा एक पांडा पाडून गेली आणि माणसाला माणसासारखा जगण्याचा संदेश आपण दिला. त्याबद्दल खूप धन्यवाद. बापू, दुसरा विषय दुष्काळ सारखा मराठवाड्यामध्ये पडतो आहे, तर त्या संदर्भाने दुष्काळ हटू आणि माणूस जागू ही जी चळवळ तुम्ही सुरू केली, तर ती किती वर्ष आणि कुठल्या अँगलनी ती चालत होती? एक आहे दुष्काळावर काम करताना मग आम्हाला त्यावेळी जे समजलं ते म्हणजे रोजगार हमीवर काम करणारी जी मंडळी आहेत त्यांना काम उपलब्ध होत नव्हतं. झालं तर त्यांना पगार वेळेवर मिळत नव्हता, मोजमापात बदमाशा होत होत्या वगैरे. आणि हे सगळं सरकारची योजना असून सुद्धा त्याच्याकडे योग्य पद्धतीनं न पाहण्याचा म्हणजे प्रशासनाचा जो भाग होता त्याच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवण्याचं ठरवलं. आणि त्या दृष्टिकोनातून रस्त्यावरची लढाई, तहसीलदारांना घेराव घालणं वगैरे करत असताना लक्षात असं आलं की हा एक भाग झाला, परंतु खरंच दुष्काळ समजून घ्यायचा असेल तर काय करायला पाहिजे. तर मग त्या दृष्टिकोनातून विचार करताना आपण आपल्या भागात जे आहे तेच सगळीकडे आहे का? दुष्काळ समजून घ्यायचा असेल तर तो कुठल्या अर्थानं समजून घ्यायचा आहे. आणि मग त्याच्यासाठी म्हणून महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये आपल्याला फिरलं पाहिजे, डोळ्यांनी काही बघितलं पाहिजे, लोकांशी या संदर्भात बोललं पाहिजे. म्हणजे मग प्रशासन दुष्काळाकडे कसं पाहतं, त्याच्यानंतर लोक दुष्काळाकडे कसं पाहतात, युवक दुष्काळाकडे कसं पाहतात, दुष्काळी योजनांचं काय झालेलं आहे नेमकं, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, गंधर्मुक्तीचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर सामाजिक भेदभावाचा प्रश्न आहे. या सगळ्या गोष्टी दुष्काळाशी जोडलेल्या आहेत आणि त्याचा समग्र अभ्यास करता यावा म्हणून 944 किलोमीटरची पदयात्रा आम्ही दुष्काळ हटू माणूस जगूच्या माध्यमातून आम्ही केली. त्याचं सुदैवाने मला मुख्य पदयात्री म्हणून त्यात स्थान मिळालं, मार्गदर्शक म्हणून स्थान मिळालं. आणि मग त्या संपूर्ण 944 किलोमीटर 60 दिवसाचा मुक्काम, 60 दिवस मुक्काम आणि 150 गावांमध्ये सभा या पद्धतीनं ही सगळी पदयात्रा झाली. त्याच्यावर आधारित त्या अनुभवावर इथे नांदतो दुष्काळ नावाचं पुस्तक समकालीन प्रकाशनच प्रकाशित केलेलं होतं आणि त्याला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कारही मिळालेला आहे. बापू, पुढे जात असताना आणि कमी शब्दामध्ये आपल्यासोबत सुसंवाद साधत असताना तुम्ही पती पत्नींनी महाराष्ट्रालाच नाही तर जगाने भूकंप अनुभवला, थरार होता भूकंपाचा. परवाच 31 सप्टेंबरची काल 2 दिवसापूर्वीच तो दिवस होऊन गेला. 33 वर्ष पूर्ण झाली. या प्रचंड मोठ्या नैसर्गिक घातपातच असं म्हणायला हरकत नाही, निसर्गाने केलेली अवकृपा या संदर्भाने दोघांनी जे काम केलं आहे त्याच्या संदर्भातले तुम्ही दोघंही आम्हाला थोडंसं समजून सांगा. त्यांच्या हितासाठी, त्यांच्या हक्कासाठी आपण कसे लढला या संदर्भात मी मेघनाच म्हणेन की एक आहे की आम्ही मिळून काम केलं याच्या म्हणण्यापेक्षाही आम्ही प्रत्येक व्यक्ती जशी वेगळी असते, प्रत्येक व्यक्तिमत्व वेगळं असतं, तसं मेघनाचंही कामाचा एक वेगळा आयाम आहे. बरोबर बरं का? आणि रस्त्यावरची लढाई लढणं हे नवऱ्याबरोबर जाऊन त्या लढाईत सहभागी होणं याच्यापेक्षाही स्वतंत्रपणाने रस्त्यावरच्या लढाया करणं, आंदोलनं करणं
हा तिचा अनुभव आहे. बरोबर. आपण त्या त्यांच्याकडे दृष्टिकोनातून ते स्वतः मांडते. ताई, महिलांच्या हक्कासाठी, दुष्काळग्रस्तांच्या हक्कासाठी तुम्ही जी आंदोलनं केली त्याच्यातला एखादा अनुभव नक्की सांगा, मला ऐकायला आवडेल. पहिलं म्हणजे भूकंपग्रस्त भागामध्ये जेव्हा काम सुरू केलं तेव्हा तात्पुरत्या शेडमध्ये सगळे राहत होते आणि महिलांचे अनेक आरोग्याचे प्रश्न होते, अजून काही वैयक्तिक त्यांचे प्रश्न होते आणि महिलांची मीटिंग असं म्हणता येणार नाही, परंतु आम्ही गावोगाव जाऊन महिलांबरोबर गप्पाच मारत होतो असं म्हणावं लागेल. आणि त्यावेळेला एक लक्षात आलं की हे प्रश्न सोडवायची ऊर्जा या महिलांच्या मध्ये आहे. फक्त एकाच गोष्टीची कमी आहे की त्यांना माहिती नाही, म्हणजे नक्की आपण कुठं जायचं, कसे आपण अर्ज करायचे, कुणाकडे करायचे ही माहिती नाहीये. आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आम्ही एक ट्रेनिंग शेड्यूल मॉड्यूल तयार केलं आणि महिलांची ट्रेनिंग घेतली. आणि मग जी काय आंदोलनं झाली ती मी म्हणणार नाही मी केली म्हणून, उलट महिलांचाच रेटा होता. बरोबर. की ताई आपला हा प्रश्न आहे, आपण जाऊया तहसीलला, तुम्ही जरा बरोबर, किंवा तुम्ही आम्हाला त्याबाबत मार्गदर्शन करा. आणि महिलांनी त्याप्रमाणे संघटना केली, तहसीलला डेलिगेशन देणे. नंतर जे आमची भूकंपग्रस्त महिला संघर्ष समिती होती त्याच्यामध्ये जेव्हा आमचा एक मोठा कार्यक्रम झाला तेव्हा जवळजवळ 2-2.5 संख्येने म्हणजे आमच्या संस्थेतर्फे महिला सामील झाल्या. बरोबर. त्याच्यानंतर मग ज्या वेळेला प्रश्न सोडवण्यासाठी बापू स्वतः जेलमध्ये गेले त्यावेळेला गावोगाव मिटिंग घेतल्यानंतर महिलांनीच मला धीर दिला. त्या म्हटलं काय नाही, आपण ना आता तुम्ही काय ठरवलं, म्हटलं मी ठरवलं मी तहसील समोर बसणार धरणं, तुम्ही एकट्याने नाही बसायचं. मग प्रत्येक गावच्या महिला आपणच टेम्पो करून यायच्या बसायच्या, असं आम्ही 8 दिवस केलं. आणि मग त्याच्यानंतर त्यांचे जे प्रश्न होते, पाण्याचा प्रश्न होता, अजून काही बरेच प्रश्न होते महिलांचे, तर ते प्रश्न सुटले. आणि मग त्याच्यानंतर त्या ह्याच्यामध्ये महिलांना खूप म्हणजे आत्मविश्वास आला की आपणही काहीतरी करू शकतो. आणि हे माझ्या दृष्टिकोनातनं भूकंपग्रस्त महिलांसाठी केलेलं मी केलं असं म्हणणार नाही, महिलांनी केलेलं आंदोलन. मित्रांनो, खरं सांगायला खूप आवडतं. 35-40 वर्ष पती पत्नींनी बहुजनांच्या साठी केलेलं आयुष्याचं समर्पण, ते समर्पण आहे लोकांमध्ये, लोकांसोबत साध्या शब्दाचं त्यांची आत्मकथा आपण नक्की वाचावी. आणि जे जे अनुभव आपल्याला मिळतील ते अनुभव पाठीशी घेऊन सामाजिक बदलाच्या, सामाजिक उत्क्रांतीच्या चळवळीमध्ये आपलं योगदान असावं. अगदी योगदान काय काय असावं, चलता चालता एखादं झाड लावा, चलता चालता एखाद्याला थोडंसं शैक्षणिक मदत करा, कुणी पडलं झडलं तर त्यांना मायेचा हात द्या. इतकी सोपी छोटी छोटी कामं सुद्धा आपण करू शकतो. आणि म्हणून त्याच्यासाठी एक इतिहासाची नोंद आपल्यासोबत असणे गरजेचे आहे. मला वाटतं या प्रसंगी ताईंचे आणि बापूंचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि नक्कीच सांगतो, लोकांच्या मध्ये, लोकांच्या सोबत राहून हे जे बापूंचं आणि ताईंचं आत्मकथा आहे नक्की वाचावी. नमस्कार.